नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आत्ताच ओपनचं मैदान आहे आपलं महाशिरचं उद्या मानाचं असं हिंद केसरी 61 फाटा मैदान आहे मित्रांनो. आणि या मैदानाचे ना आत्ता लाईव्ह लॉट आहेत ना आत्ताच पडलेले आहेत. आणि धुमाकूळ म्हणजे धुमाकूळचे तिकडच्या साईडला सगळी जण कोण कोणाबरोबर पाळणार आहे आणि कुठल्या तासावरती पाळणार आहे हे सगळं त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आणि ते मेन जेवढं आहे ना ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे एकदम थोडक्यात मित्रांनो. तर सगळ्यांचा लाडका आवडता द्वादशम हिंद केसरी बकासूर, तो आपला बकासूर पाळणार आहे. तो डोरलेवाडीकरांचा मल्हारच्या बरोबर बकासूर मित्रांनो पाळणार आहे. आणि ही जी गाडी आहे ती 16व्या गटामध्ये लागली आणि 2 नंबर तासावरती मित्रांनो ही गाडी लागलेली. गाडी लय जबरदस्त आहे. मामा सगळ्यांनाच माहिती आहे, मामा आहेत मास्टर माइंड. कधी काय कुठं काय करतात आणि कधी कुठला पायरा आणि त्याला कोणीही सांगू शकत नाही. आणि हा जो मल्हार आहे डोरलेवाडीकरांचा, महाराष्ट्र पोलीस आपल्या संध्याताई राहुल जाधव यांचा तो बैल आहे आणि जबरदस्त आहे. आत्ता आदतचं पेडगावचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये तो 4 नंबरचा मानकरी आहे बरं का. बरडचं मैदान झालं होतं, त्या बरडच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी. जबरदस्त असा बैल आहे, दोन्ही खांदी फिट आहे, पब्लिकनं पण टाईट फिट आहे. त्यामुळं काहीच टेन्शन नाही. बाक्या व्हायचा जो पायरा झालाय तो एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त झालाय. आणि उद्या ती गाडी गोलाला तर राहणार म्हणजे राहणार. पहिल्या 5 नंबरात ती गाडी राहणार म्हणजे राहणार, त्यात काहीच शंका नाहीये मित्रांनो. सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे. दुसरं म्हणजेच की बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि 61 फाटा माळशिरसचं मैदान त्याच्यासाठी लकी आहे. जबरदस्त असा आपला राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर. आणि आपला निकालाचा बादशाह पंकज शेठ गाडगे, आपले गाडगे साहेब आहेत फौजी, यांचं काळीज म्हणजेच की निकालाचा बादशाह, पब्लिकचा बादशाह म्हणून पण ज्याला ओळखलं जातं. पेडगाव हिंद केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी मागच्या वर्षीचा. आणि यंदा दुखापतीतनं पण त्यानं कितवा केला, पब्लिकनं 3 नंबर. असा जबरदस्त मथुरला ज्या वेळेस गरज पडली त्या वेळेस तो खंबीर उभा राहिलाय. त्यानं वडकेला 1 नंबर केला होता मथुरच्या बरोबर. जबरदस्त गाडी आहे. तो म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल आणि मथुर ही पण गाडी मित्रांनो लागलेली आहे. ती 49 नंबरच्या गटामध्ये लागली आहे, 9 नंबरच्या तासावर लागलेली आहे. गाडी एकदम खटे, दोन्ही पण टाईट पिटेत पब्लिकनं. त्यामुळं काहीच टेन्शन नाही. आणि इतिहास हा रचलाच जाणार आहे. बाक्या भाई पण गुलाल तिकडे घेणार आहे आणि आपला मथुरन रायफल ते पण दोघं सुट्टी काही देणार नाहीयेत. त्यामुळे एकदम जबरदस्त चुरशीची लढत आपल्याला उद्या मित्रांनो पाहता येणार आहे. आता बघायचंय की काय होतंय काय नाही होत. सगळ्यांचं डोळ्याची पारणं फेडणाऱ्या लढती आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो पाहता येणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो 1 नंबर गटापासूनच सगळीकडच्या साईडला आहे ना आपल्याला सगळ्या चुरशीच्याच अशा लढती आपल्याला पाहता मित्रांनो येणार आहेत. कारण का 1 नंबरचा जो गट आहे ना तिथं सगळा धुमाकूळ झालाय. कारण का त्या ठिकाणी आहे दहेगावकरांचा पाखऱ्या आणि भवानी. आता सगळ्यांना माहिती, दोघं पण धुमाकूळच घालतात. पेडगावला पण त्यांनी घातला ना अजून पण ते घालतात. भवानी आणि पाखऱ्या ही गाडी मित्रांनो गट नंबर 1 मध्ये लागलेली आहे. आणि त्याच्यामध्येच ना गणाभाऊ पैंजण पण आहे. त्यामुळं राडा म्हणजे राडाची पहिल्या गटापासून सगळ्यांना चुरशीच्या लढती मित्रांनो पाहता येणार आहे. दोघं पण टाईट फिटीत, सुट्टी कोण देणार नाही. ह्याच्यानंतर 2 नंबरचा जो गट आहे ना तो तर काय बोलायलाच नको. तिथं तर खतरनाकच आहेत माणसं आत्ताच्या काळीला. कारण का आत्ताच्या घडीला सगळ्यांच्या नजरा ज्या बैलावरती टिकल्यात ना तो बैल म्हणजे मेहरबान आणि सचिन. पायरा एकदम टाईट पिटे, दोघं पण पेडगाव हिंद केसरी मैदानाचे 1 नंबरचे मानकरी. सगळ्यांना माहिती आदतला सचिन झालाय आणि ओपनला हा मेहरबान झालाय. मेहरबान तर धुमाकूळच घालतोय, काही सांगायलाच नको. आपले दीपक शेठ पाटील, काना शेठ पाटील यांचं काळीज आहे. मुंबईमध्ये मेहबूबनं धुमाकूळ घालायचा आणि हा आता त्याची जागा चालवतोय या साईडला. खतरनाकच पैकी आहे. कोरेगावला त्यानं राडा घातला, आत्ता लगेच त्यानं पेडगावला पण राडाच त्यानं घातलाय. काही सुट्टी कुठं देतच नाहीये. म्हणून माळशिरसला एकदम टाईटपीट पायरा झालाय. मेहरबान आणि सचिन नातेपुतेकरांचा सचिन आहे ना ती 2 नंबर गटामध्ये मित्रांनो गाडी पाळणार आहे. जबरदस्त गाडी. मागील वर्षीचा 1 नंबरचा मानकरी जो होता तो म्हणजेच की आपले किरण आप्पा कालगाव शालगाव यांचा रायना आणि निमगावकरांचा सावकार मित्रांनो म्हणलेला हीच गाडी पाळणार आहे या मैदानामध्ये. मागच्या वर्षी त्यांनी 1 नंबर केला होता, यंदा पण तीच गाडी इकडे पाळणार आहे. तर ती 6 नंबर गटामध्ये पाळणार आहे. तर त्याचा तास क्रमांक आहे बहुतेक 7 नंबरच्या
तासावरती ही गाडी पळणार आहे. गाडी जबरदस्ती. आणि मित्रांनो मागीलच वर्षी ह्या 61 फाटा मैदानामध्येच ज्यानं धुमाकूळ म्हणजे धुमाकूळच घातलेला, राडा म्हणजे राडाच घातलेला, तो म्हणजे की वाईकरांची आन बान शान स्वर्गीय आपला रायफलचा वारसदार, रायफल 81-81चा वारसदार म्हणून ज्याला ओळखला जातो, छोटा पॅकेट बडा धमाका सिकंदर. मित्रांनो 7 नंबरच्या गटामध्ये 4 नंबरच्या तासावरती सिकंदर आणि कॅप्टन. मित्रांनो ही गाडी पळणारी, सिकंदरचा नादच करायचा नाहीये, रायफलचा त्याच्यावरती आशीर्वाद असल्यामुळे तो धुमाकूळच घालतोय. पण सगळ्यांच्या नजरा पण त्याच्याकडे आहेत की सिकंदर काय कमाल करतोय. तर सिकंदर या 7 नंबरच्या गटामध्ये 4 नंबर तासावरती आहे. आणि ह्याच गटामध्ये आपले विठ्ठल नाना यांचा चिक्या आणि निशाणी ही पण गाडी आहे मित्रांनो. तर इथं पण आपल्याला चुरशीची लढत मित्रांनो पाहता येणार आहे. जबरदस्तच उद्याच्या लढती तर लय राडा म्हणजे लयच राडा आहे. मेन ज्या लढती त्या सगळ्या मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. चटणी भाकरीचा किंग म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजे की घरणिकीचा राजा. घरणिकीचा राजा हा गट क्रमांक 9 मध्ये मित्रांनो पाळणार आहे. आणि घरणिकीच्या राजाच्या बरोबर आहे सासवडकरांचा बादल. सासवडकरांचा बादल आणि घरणिकीचा राजा मित्रांनो गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला पाळताना मित्रांनो पाहता येणार आहे. त्या ठिकाणी समाजसेवक ठाणे विटावा संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर आणि पालेगावचा बादल. मित्रांनो ही गाडी आपल्याला पाहता येणार आहे गट क्रमांक 11 मध्ये. आणि या 11 मध्ये ना तिकडच्या साईडला पण जबरदस्तच आपल्याला लढत पाहता येणार आहे. त्या ठिकाणी आहे तो म्हणजे की चिकू शेट्टी, हा बरोबर, चिकू शेठ आणि रायबा ही पण गाडी टाईट फिटे. तर ह्यांच्यामध्ये पण आपल्याला जबरदस्त अशी चुरस त्या ठिकाणी मित्रांनो पाहता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजेच की पिस्टन. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला पिस्टन 22-11 आणि त्यांचाच घरचा मल्हार 22-11 ही मित्रांनो गाडी आपल्याला पाहता येणार आहे बघा. गट क्रमांक 14 मध्ये येते गाडी, 14 मध्ये. याच्यानंतर गट क्रमांक 15, गट क्रमांक 15 पण जबरदस्त आहे. व्हाईट गोल्ड चिके आहे आणि त्याच्या बरोबरीला आहे वजीर. आणि त्याच मध्ये कोण आहे सगळ्यांना माहिती आहे, त्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं रॉकेट म्हटलं जातं. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्राचे जे अध्यक्ष आबा शेवाळी यांचा आपला ह्यो पाखऱ्या आणि घोटचा सर्जा. आणि त्यांच्यातच कोणी वजीर आणि चिक्या जबरदस्तचे. आणि ही गट क्रमांक 15 मध्ये गाडी पाळताना आपल्याला पाहता येणार जबरदस्त राडा होणारे. सगळीकडे गटाला धुमाकूळ मला तर वाटतंय, काही सुट्टीच नाहीये. याच्यानंतर आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे गट क्रमांक 16 मध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव म्हणजे बक्कासूर आणि त्याच्या जोडीला आहे मल्हार. सुट्टीच नाही, ती पण गाडी जबरदस्त आहे. याच्यानंतर गट क्रमांक 19 मध्ये तर जबरदस्तच म्हणजे जबरदस्त राडा आहे. त्या ठिकाणी आहे ना त्याच मैदानावरती 2023ला ज्यानं 1 नंबर केला होता तो म्हणजेच की वेगाचा शेवट सर्जा आणि चांदी. आणि त्याच गट क्रमांक 19 मध्ये स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा धुमाकूळ किंग सर्जा दादा. आणि त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच की कार्तिक, पेडगाव हिंद केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी. दोन्ही पण सर्जा एकाच गटात लागलेत, त्यामुळे त्या ठिकाणी पण आपल्याला राडा म्हणजे राडाच आपल्याला पाहता येणार आहे. नंतर याच्यानंतर गट क्रमांक 49 मध्ये आपल्याला तर माहिती आहे बिनजोडचा बेताज बादशाह आपला राहुबाई पाटील यांचा मथुरे शिरसवडीची रायफले. आणि गट क्रमांक 54 मध्ये मागील वर्षी ज्यानं त्या ठिकाणी 2 नंबर केला होता म्हणजेच की मैदानात आल्यावर करतो जो दांगा, त्याचं नाव आहे भुंगा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे भुंगा. आणि आता पेडगाव हिंद केसरी मैदानात 2 नंबरचा मानकरी जो झालेला तो म्हणजे की 92 लाखाचा तयार मल्हार आणि भुंगा 54 नंबरच्या गटात मित्रांनो पाळताना पाहता येणार आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त लढाई आहेत उद्या. तिकडच्या प्रत्येक एक बित्तम बातमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे.